नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंट्रोल लेक्चर सीरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक गणितामधलं सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण ज्याला की आपण संख्या पद्धती किंवा संख्या व संख्याज्ञान किंवा सोप्या भाषेमध्ये संख्यांची ओळख काय असते, संख्यांचे वैशिष्ट्य काय असतात, संख्यांची गुणधर्म काय असतात ते आपण आपल्या या आजच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नंबर सिस्टम असं म्हणत असतो। राईट, हे प्रकरण एक महत्त्वाचं प्रकरण आहे, कारण इथून पुढे जेवढेही संख्या आपण वापरणार आहोत त्या सगळ्या संख्यांचा वापर आपण त्या संख्यांचे वैशिष्ट्य, त्यांचा वापर कशा पद्धतीने करायचा हे सर्व आपण याच प्रकरणामध्ये शिकणार आहोत। राईट, त्यासाठी हे खूप महत्त्वाचं प्रकरण असणार आहे, तर त्यामुळे या प्रकरणाला शिकत असताना व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। राईट, बघा, संख्या जेवढेही आहेत अशा सगळ्या विस्कटलेल्या तुमच्या मनामध्ये चालू असतील की इकडे ही मूळ संख्या आहे, इकडे समसंख्या आहे, इकडे नैसर्गिक संख्या आहे। त्या सगळ्या संख्यांना मी एकत्र जोडतो आणि त्यांना व्यवस्थित एका अरेंजमेंटमध्ये मांडून टाकतो, त्याला आपण क्लासिफिकेशन म्हणूयात, त्याला आपण वर्गीकरण म्हणूयात। त्यांचं वर्गीकरण मी एकत्र करून टाकतो। या सगळ्या संख्यांचं वर्गीकरण करत असताना संख्यांचं वर्गीकरण मी कशा पद्धतीने करतो ते सगळ्यांनी बघायचं आहे। बघा, मुख्य संख्यांचे जर दोन प्रकार आपण पाहिले तर संख्यांचे आपण मुख्य दोन प्रकार पाडत असतो। संख्यांचे मुख्य किती प्रकार पाडणार आहोत? दोन। त्यातला पहिला प्रकार जो असतो तो पहिला प्रकार म्हणजे असतो वास्तव संख्या। कोणत्या संख्या? वास्तव संख्या। राईट, दुसरा प्रकार म्हणजे दुसरा प्रकार कोणता असणार आहे? तो अवास्तव संख्या। अवास्तव संख्या। राईट, याला इंग्लिशमध्ये रियल नंबर म्हणणार, याला अनरियल नंबर म्हणणार। इंग्लिशमधले नावं देतो मी पुढून, तुम्ही नाही लिहिले तरी चालतात, व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी। राईट, चलो गुड इव्हनिंग। मग सर, ह्या अवास्तव संख्या आहे याच्याबद्दल नंतर बोलूयात। या वास्तव संख्यांचे आपण जर दोन सब टाईप पाडले तर वास्तव संख्यांच्या दोन टाईपमध्ये पहिला प्रकार पडणार आहे आपला परिमेय संख्या। कोणता? परिमेय संख्या। याला इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर म्हणत असतो, आणि तो जर परिमेय असेल तर हा कोणता होईल? अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या, याला इंग्लिशमध्ये इरॅशनल नंबर म्हणणार आहोत। परिमेय संख्यांचे परत दोन टाईप पडतात। परिमेय संख्यांचे परत किती टाईप पडतात? दोन टाईप पडतात। मग परिमेय संख्येतला पहिला जो टाईप असेल त्याला आपण म्हणत असतो पूर्णांक संख्या, इंटिजर्स ज्याला म्हणत असतो, आणि याला म्हणत असतो अपूर्णांक, ज्याला फ्रॅक्शन म्हणत असतात। राईट, फ्रॅक्शन, अपूर्णांक, मराठीमध्ये त्याला अपूर्णांक म्हणणार आहोत। हे पाठच असलं पाहिजे। मी आता ह्या जो सिक्वेन्स चालतोय या सिक्वेन्स तुम्हाला पाठच असला पाहिजे। अपूर्णांकाचे प्रकार पाडत असताना आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तीन प्रकार पाडतो। त्यातला पहिला म्हणजे व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक। त्यातला दुसरा म्हणजे दशांश अपूर्णांक। दशांश अपूर्णांक। आणि यातला तिसरा म्हणजे दशांशचाच टाईप आहे हा, पण एक महत्त्वाचा टाईप आहे, तर याला आपण प्रकरणामध्ये शिकणार आहोत। आवर्ती दशांश अपूर्णांक। आवर्ती दशांश अपूर्णांक। नंतर पूर्णांकाचे प्रकार जर पाहायला गेले तर आपण पूर्णांकाच्या दोन प्रकारामध्ये पहिला प्रकार पाडणार आहोत आपण ऋण संख्या, ज्याला निगेटिव्ह नंबर्स असं म्हणणार आहोत, आणि दुसरा प्रकार पाडणार आहोत पूर्ण संख्या, ज्याला आपण होल नंबर असं म्हणत असतो। राईट, या पूर्णांकामध्ये आणि या पूर्णमध्ये थोडासा फरक आहे, तो फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे। जर हे वर्गीकरण तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक हा फरक लक्षात येऊन जातो। या पूर्णचे दोन प्रकार आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाडलेले आहे। हे प्रकार महत्त्वाचे असणार आहे। ते पहिला प्रकार म्हणजे आपला झिरो, झिरोलाच आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो? शून्य। राईट, आणि दुसरा प्रकार म्हणजे आमचा नैसर्गिक संख्या। कोणता? नैसर्गिक संख्या। आणि या नैसर्गिक संख्यांचे शेवटचे दोन प्रकार आपण पाडत असतो। पहिला म्हणजे सम आणि दुसरा म्हणजे विषम। पहिला म्हणजे सम, दुसरा म्हणजे विषम। राईट, एवढे प्रकार आपल्याला प्रॉपर माहीत पाहिजे, आणि एवढ्यांचं हे क्लासिफिकेशन जे आपण केलं हे क्लासिफिकेशन आपल्याला माहीत असावं लागतं, पाठ असलं पाहिजे, लक्षातच असलं पाहिजे। हे जर लक्षात असेल तर आपण भविष्यामध्ये संख्यांवरचा कसाही प्रश्न आला तर आपण तो चुकत नाही किंवा विसरत नाही, कारण या संख्यांचंच रिलेशन आपल्या याच्यामध्ये कशामध्ये म्हणूयात, बुद्धिमत्तेमध्ये वेन आकृत्यामध्ये सुद्धा रिलेशनवर प्रश्न विचारलेले असतात। राईट, त्यामुळे याला लक्षात ठेवायचं आपण की हे वर्गीकरण आपल्याला लक्षात राहील। थोडंसं चमकते त्यासाठी मी गॉगल लावून घेतोय। राईट, हे वर्गीकरण आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे आणि राहिलंच पाहिजे, राहील अशी अपेक्षा करूयात। चालतंय? मग सर, एवढे तर प्रकार आहेत, हे वर्गीकरण आम्ही पाठ कराल, आजच पाठ होऊन जाईल, उद्यापर्यंत आम्ही वाट पाहणार नाही अशी सगळ्यांकडून अपेक्षा करूत। राईट, जर तुम्हाला वर्गीकरण पाठ होत असेल तर सर आम्ही याच्या व्यतिरिक्त पण दुसऱ्या काहीतरी संख्या पाहिल्यात, त्या संख्या तर आम्हाला याच्यात दिसत नाहीत, त्या संख्या कुठं गायब झाल्यात,
आहे ना, मूळ संख्या, जोड मूळ संख्या, सहमूळ संख्या. त्या संख्या कुठं आहेत तर त्यांची त्यांची स्वतःची वैशिष्ट्य आहे, म्हणून आपण त्याला थोडंसं वेगळं साईडला ठेवू. खरं तर तुम्ही त्याला या नैसर्गिक संख्येमध्ये टाकलं तरी चालतं, त्यापैकी काही प्रकाराला नैसर्गिक संख्येमध्ये टाकलं तरी चालतं, पण आपण त्याला सेपरेट ठेवूयात कारण त्याचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे म्हणून. राईट. कोणते कोणते प्रकार राहिलेत, एवढं प्रकाराचं सगळं आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे बरं का, याला विसरू नका, हे डिटेलमध्ये शिकणार आहोत आपण. प्रत्येक टाईप, सगळे टाईप आपण डिटेलमध्ये एकदम शिकणार आहोत. पण याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला कोणते शिकायचे तर सर, याच्या व्यतिरिक्त पहिला आपल्याला महत्त्वाचा शिकायचा तो म्हणजे मूळ संख्या. त्यानंतरचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा शिकायचा आहे तो म्हणजे जोडमूळ संख्या. त्यानंतरचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा शिकायचा आहे तो म्हणजे सहमूळ संख्या. राईट. त्यानंतरचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा शिकायचा आहे तो म्हणजे संयुक्त संख्या. त्यानंतरचा आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे बेरीज व्यस्त संख्या किंवा यालाच आपण विरुद्ध संख्या सुद्धा म्हणत असतो. विरुद्ध संख्या. या वरच्या संयुक्त संख्येला आपण संमिश्र संख्या असं सुद्धा म्हणू शकतोय ना, संमिश्र संख्या. TCS IBPS ची जर कोणी तयारी करत असेल तर हा संमिश्र संख्या नावाचा शब्द लक्षात ठेवा. संमिश्र संख्या. बेरीज व्यस्त झालं, विरुद्ध झालं. नंतर कोणती संख्या, गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त, रिसिप्रोकल नंबर. गुणाकार व्यस्त संख्या, रिसिप्रोकल नंबर्स. नंतर कोणती सर, चौरस संख्या. राईट. आणि नंतरची एक शेवटची संख्या, आणि ही सरळसेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची संख्या, जिला नाव आहे त्रिकोणी संख्या. राईट. ट्रँग्युलर नंबर. राईट. एवढ्या साऱ्या संख्या आपल्याला परत अजून पाहायच्यात, तिकडच्या तर पाहायच्याच तेवढ्या, त्यासोबतच एवढ्या संख्या आपल्याला पाहायच्या आहेत. राईट. म्हणजे आत्तापर्यंत शिकलेलो हे एवढ्या ज्या संख्या आहेत, या सगळ्या संख्यांची स्टेप बाय स्टेप सगळ्या संख्या पाहायच्यात. यातली सध्या आपण फक्त ही संख्या पाहणार नाही, या संख्येला आपण डायरेक्ट प्रकरण म्हणून घेणार आहे. त्यातलं पहिलं प्रकरण असणार आहे तुमचं व्यवहार्य अपूर्णांक, दुसरं असणार आहे दशांश अपूर्णांक, तिसरं असणार आहे आवर्ती दशांश अपूर्णांक. याला प्रकरण म्हणून घेणार आहे ना. धनसंख्या म्हणजेच पूर्ण संख्या का सर? नाही शीतल मॅम, धनसंख्या म्हणजेच पूर्ण संख्या नाही, थोडासा फरक असणार आहे. बरं, निघाल्या विषय म्हणून सांगून देतो, धनसंख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या असते, पूर्ण संख्या नाही आहे. पूर्ण संख्या नाही का बरं, तर थोड्या वेळामध्ये आपण जर पूर्ण संख्येपर्यंत पोहोचलो आज तर आज होऊन जाईल, नाहीतर उद्याला तुम्हाला सांगतो की त्यामध्ये काय फरक आहे. तर फक्त धनसंख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या हा शब्द लक्षात ठेवा. चालते. एवढ्या संख्या पाहायच्यात आणि याच्यानंतरच्या ह्या आपल्या एवढ्या पण संख्या आपल्याला पाहायच्या आहेत. चालू करूयात, वेळ वाया न घालवता यातली एक एक संख्या. पहिल्या प्रकाराला चालू करूयात. पहिला प्रकार म्हणजे अवास्तव संख्या, याला चालू करू, नंतर इकडे असं एक एक बघत आपण चालूयात, मग असं शेवट त्रिकोणी संख्येवर करूत, नंतर पुढे चालूत आहे ना. राईट. पहिली संख्या बघत असताना अवास्तव संख्या, याला इंग्लिशमध्ये अनरियल नंबर म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? अनरियल नंबर. राईट. अनरियल शब्द वाचला की कळतं ना, अनरियल म्हणजे जो रिअलमध्ये नाही आहे. राईट. अवास्तव, ज्यांचं अस्तित्वामध्ये किंमतच नाही, ज्या संख्यांची अस्तित्वामध्ये किंमतच नाही अशा संख्यांना अवास्तव संख्या म्हणतात. व्याख्या कळते? मी शब्दावरून व्याख्या कशी तयार करतो ते लक्षात असू दे ना. मग व्याख्या काय म्हणते, ज्या संख्यांची किंमत अस्तित्वात नसते त्या संख्यांना अवास्तव संख्या म्हणतात. ज्या संख्यांची किंमत आपल्याला फाइंड करता येत नाही, कॅन नॉट बी डिटरमाइन, आपण ज्याचा आन्सर लिहित असतो त्या संख्यांना आपण अवास्तव संख्या म्हणत असतो. मी एक छोटासा प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचा तुम्ही आन्सर द्यायचा आहे. पटकन कमेंट करून आन्सर टाकायचं आहे. राईट. माझा हा पहिला प्रश्न असणार आहे आपल्या सर्वांना. जर राजांनो मी 5/0 लिहिलं तर तुमचा भागाकार काय येणार आहे? सांगा पटकन. कमेंट करा, रेडी राहा. कमेंट करा, रेडी राहा. कमेंट करा, रेडी राहा. अजून दुसरा प्रश्न पण लगेच विचारणार आहे. छोटासा आहे ना, खूप छोटासा प्रश्न आहे. 5/0 लिहिले तर उत्तर काय येईल सांगायचं फास्ट. यस, 0 0. राईट.
जेवढे पण लावेत सगळ्यांनी कमेंट टाका फास्ट आहे ना. चालतंय. बघा दुसरा प्रश्न विचारतो. जर उलट केलं तर रे 0/5 तर उत्तर काय येईल? बोला बोला बोला. चला असं गृहीत धरतो तुम्हाला नाही येतं उत्तर, लई मोठं आन्सर, लई डिफिकल्ट विचारलं, खूप जास्त अवघड विचारलं असं गृहीत धरतो, तुम्हाला येत नाही उत्तर असं गृहीत धरतो. चालतंय. एकदम स्टार्टिंग पासून रिलॅक्स माइंडने विचार करायचा. जर वर कोणतीही संख्या असेल, बरं हे नंतर डिटेलमध्ये लिहून देतो, सोप्या भाषेत सांगून देतो. जर शून्याने कोणत्याही संख्येला भाग दिला तर त्याचं उत्तर आपण इन्फिनिटी लिहित असतो. म्हणजे आम्हाला उत्तर सांगता येत नाही, म्हणजे कॅन नॉट बी डिटरमाइंड, सांगता येत नाही, त्याची किंमत आपण काढू शकत नाही. राईट. पण जर शून्याला एखाद्या संख्येनं भाग दिला तर त्याचं उत्तर 0 लिहायचं असतं. काय लिहायचं असतं? 0 लिहायचं असतं. काही लिहू नका सध्या, तुम्ही समजून घ्या फक्त, मी हे तुम्हाला परत नंतर लिहून देणार आहे शून्याबद्दल बोलत असताना, शिकत असताना. बघा जी खूप छोटीशी गोष्ट आहे राजांनो, 5वीच्या विद्यार्थ्यांना जरी तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला या दोन्हीमधला फरक समजून सांगेल. याचं उत्तर 0 आपण लिहू शकत नाही. याचं उत्तर आपण 0 लिहू शकत नाही. याचं उत्तर आपल्याला 0 लिहावं लागतं. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे मित्रांनो. तर ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल अशी अपेक्षा आहे. मग सर तुम्हाला नेमकं सांगायचं काय? तर मला मी ही दुसरी गोष्ट मिटवून टाकतो. या गोष्टीवर आपल्याला सध्या काम करायचं नाही, काम करायचं या गोष्टीवर. म्हणजे अशा ज्या संख्या असतात याचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही, ज्यांचं अस्तित्व उपलब्ध नसतं, म्हणून या संख्यांना आम्ही अवास्तव संख्या म्हणणार आहोत. कोणत्या संख्या म्हणणार आहोत? अवास्तव संख्या म्हणणार आहोत. मग अशा एक संख्यामध्ये एक्झाम्पलमध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर एक्झाम्पलमध्ये घेत असताना वर कोणतीही संख्या लिहा, छेदामध्ये 0 असू द्या. वर कोणतीही संख्या लिहा, छेदामध्ये 0 असू द्या. वर कोणतीही संख्या लिहा, छेदामध्ये कोण असू द्या? 0 असू द्या. अशा ज्या संख्या आलेल्या असतात अशा संख्यांना आपण काय म्हणत असतो? अवास्तव संख्या म्हणत असतो. कारण याचं उत्तर आपल्याला शोधता येत नाही, म्हणून या संख्यांना आपल्याला अवास्तव संख्या म्हणायचं असतं राजांनो. रे राजांनो लक्षात येतं का? राजांनो आणि राणींनो लक्षात येतं का? येतं का? सर्वांना लक्षात आलं पाहिजे. राईट. मग मी सोप्या भाषेमध्ये याचं कन्क्लुजन काढतो. सोप्या भाषेमध्ये कन्क्लुजन एवढंच लक्षात ठेवायचं की कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी, छेदामध्ये कोणाला 0 असला तर बाकीचं तुम्हाला सांगायची गरज नाही, बाकीच्या त्या संख्यांना काय म्हणणार? अवास्तव संख्या म्हणणार आहोत. हे माझं कन्क्लुजन निघणार आहे. बरं, 0 असला पाहिजे याचा अर्थ तुम्ही असा घेऊ नका बरं का. 0 असला याचा अर्थ तुम्ही असा घेऊ नका की सरनं सांगितले 84/10 आलंय म्हणजे ही अवास्तव संख्या. अरे हा 0 सेपरेट पाहिजे. हे जर कोणासोबत आला तर ही अवास्तव संख्या नाही. ही संख्या कोणती आहे? वास्तव संख्या आहे. आणि वास्तव संख्येमधली परिमेय संख्या आहे. परिमेय संख्येमधली अपूर्णांक संख्या आहे. अपूर्णांकामधला व्यवहारी अपूर्णांक आहे. ज्या गोष्टी बोलल्या ते क्लिअर असू द्या. जर 0 एकटा आला तरच अवास्तव संख्या, अन्यथा नाही राजांनो. चालतंय. मला सांगा इथपर्यंत हा पहिला पॉईंट सर्वांना डन झाला का रे? थंब टाका एकदा. डन आहे का रे? जेवढे पण लावे तेवढे सांगा एकदा. डन आहे का रे राजांनो? बोला फास्ट, बोला फास्ट. डन आहे? हो हो यस. डन डन हो. चालतंय. इथपर्यंत डन आहे. तर आता तुम्हाला जे झालंय त्याच्यावर बोलूत. वर्गमूळ तुमचं प्रकरण झालंय तर मग तुम्हाला ह्या गोष्टी यायला पाहिजे ना. वर्गमूळमध्ये शिकवत असताना मी तुम्हाला एक प्रश्न बरं विचारतो, बघूयात तुम्हाला किती आठवतं, तुम्ही किती प्रॉपर लक्षात ठेवलंय तर. -25. बोला, काढा बरं याचं वर्गमूळ. काढा बरं, काढा बरं याचं वर्गमूळ. काढा फास्ट. याचं वर्गमूळ काय काय येईल? +5 -5. काढा बरं, काढा बरं, काढा बरं फास्ट. काढा, कमेंट टाका काय आलं, काय येतं आन्सर याचं.
+5. ओके, ओके ओके, +5, फक्त 5, फक्त 5. चालतंय, उलट जाऊत ना. करा बरं, +5चा वर्ग आणि -5चा वर्ग. मीच सांगून देते ना. +5चा वर्ग करा, याचा अर्थ 5 × 5 किती? 25. म्हणजे +25 आले ना. मायनसमध्ये तर नाही, म्हणजे -25चं जर तुम्ही +5 म्हणाल तर नाही चालणार ना, कारण +5चं किती आले? +25 आले. नाही चालेल ना सर, मायनस थोडे आले. -25 कुठं आले +5चं? काय वाटतंय? -25 नाही आलं सर. हे तर कुठलं? हे तर कडलं. -5 वर विचार करा मग सर. -5 गुणिले -5, 5 5 25, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस. हे पण +25 आलं, हे पण कटलं. -5चं कुठं आले? ना +5चे -25 आले, ना -5चे -25 आले. दोघांचे नाही आले, दोघांचं प्लसमध्येच आलं. मग सर आता, अरे राजांनो, जर दोघांचं प्लसमध्ये आलं असेल तर मला असं म्हणावं लागतं, अरे ही संख्या अस्तित्वातच नाही ना, ही संख्या अस्तित्वात नाही, म्हणजे याचं उत्तर आम्हाला सांगता येत नाही. सांगता येत नाही. अरे विसरले का रे राजांनो? विसरले का? मी तुम्हाला काय बोललो होतो बघा वर्गमूळमध्ये. पहिला पॉईंट आपण तेच शिकलोय आपल्या बॅचमध्ये, की काय दिलेली संख्या प्लसमध्ये असेल मायनसमध्ये असेल तर दोघांचा वर्ग सुद्धा प्लसमध्येच होतो. दोघांचा वर्ग सुद्धा कशामध्ये होतो? प्लसमध्येच होतो. हीच गोष्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकलो राजांनो. आणि हीच गोष्ट जर सगळ्यात पहिल्यांदा शिकला असेल तर तुम्ही -25चं कसं काय +5 काढसाल आणि -5 काढसाल? नाही काढू शकत ना. त्या पद्धतीने आपल्याला काढायला जमतच नाही. काढूच नाही अशी माझी तुमच्या सगळ्यांकडून इच्छा असेल, तुम्ही काढणारच नाहीत असं मला म्हणावं लागतं राजांनो. राईट. सर्वांना हे दोन्ही पॉईंट क्लिअर झाले का बोला? मग मी असं काही उदाहरण घेऊ शकतो ना आता. वर्गमुळात -49, वर्गमुळात -125. वर्गसंख्याच असावा असं काही नाही ना. 125 कोणाचाच वर्ग नाही तर मी ती पण घेणार आहे. 196 असे ETC असे किती उदाहरण घेतले तुम्ही, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मग माझं याच्यावर सोपं कन्क्लुजन काय निघते? या दुसऱ्याचं कन्क्लुजन मी इथं लिहितोय ना. वर्गमुळामध्ये वजाचे चिन्ह असल्यास अवास्तव संख्या असते. अवास्तव संख्या असते. क्वेश्चन मार्क नाही द्यायचं, टीम मध्ये द्यायचं ना. तर दोनच सोप्या भाषेमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. एक पहिलं म्हणजे काय, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये कोणाला 0 आला की ती संख्या अवास्तव संख्या असते. दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, वर्गमुळामध्ये कोणतं चिन्ह दिसलं, वजाचं चिन्ह दिसलं की आमच्या त्या संख्येला सुद्धा आम्ही अवास्तव संख्याच म्हणणार राजांनो. हे दोन पॉईंट तुम्ही परफेक्ट आणि परफेक्ट लक्षामध्ये ठेवा, लक्षामध्ये ठेवा, लक्षामध्ये ठेवायचे आहेत. राईट. ठेवाल अशी अपेक्षा आहे. राईट. डन आहे का? बोला एकदा पटापट 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 सांगा. दोनच पॉईंट, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये 0 आणि वजामध्ये वर्गमुळामध्ये वजाचं चिन्ह दिसलं की अवास्तव संख्या. कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये 0, वर्गमुळामध्ये वजाचं चिन्ह दिसलं की ती अवास्तव संख्या. झालं अवास्तव संख्या. याच्या बाहेर काहीच नाही रे या अवास्तव संख्येमध्ये, काहीच नाही या संख्येमध्ये अवास्तव संख्येत. तुम्ही हे व्यवस्थित असं सिस्टमॅटिक लिहून घेतलं असेल. ही वास्तव संख्या बरं का, फक्त एकटा 0 आला का नाही, त्यासोबत 10 आहे ना. सर्वांना क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा. चालतंय, चलूयात आपण संख्या प्रकारातल्या नेक्स्ट प्रकाराकडे. संख्या प्रकारातल्या नेक्स्ट प्रकाराकडे. जर अवास्तव संख्या झाला असेल तर आता चलूयात वास्तव संख्येकडे. राईट. वास्तव संख्येमध्ये मी काही शिकवणारच नाही तुम्हाला, कारण वास्तव संख्येमध्ये कोणते उदाहरण येतात तर इथून पुढे एवढ्या ज्या संख्या शिकणार आहोत का आपण, या सगळ्या संख्या वास्तव संख्येचेच उदाहरण आहेत. या सगळ्या संख्या कोणाचे उदाहरण आहेत? वास्तव संख्येचेच उदाहरण आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं राजांनो.
आणि मग आपण वास्तव संख्येत काही जास्त शिकणार नाही, फक्त मी तुम्हाला वास्तव संख्येची व्याख्या लिहून देणार आहे. वास्तव संख्या तुम्ही हेडिंग टाकायची आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण रिअल नंबर्स म्हणत असतो. राईट. व्याख्या काय म्हणते? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. राईट. कोणत्या कोणत्या? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या एकत्रीकरणास म्हणजे दोघांपासून मिळून वास्तव संख्या तयार होत असतात. व्याख्या लिहायची आणि लिहिणं झाली का सांगायचे, डन करून टाकायचे. झालं आमचं वास्तव संख्या. बोलतो याच्यावर लगेच, एकदा डन करा. झालं का बोला. बोला फास्ट. झाले व्याख्या लिहून? व्याख्या लिहून झाली असेल अशी अपेक्षा आहे ना. वास्तव संख्या, परिमेय संख्या आणि परिमेय संख्या दोघांच्या एकत्रीकरणास. बघा ना सर, परिमेय संख्या आणि सोबतच कोण? अपरिमेय संख्या. या दोघांपासून मिळून कोणत्या संख्या तयार होतात? वास्तव संख्या तयार होत असतात, असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. ऐसा आपने को बोलना पडेगा. राईट. झालं. आता मग या वास्तव संख्येमध्ये परिमेय आणि अपरिमेयमध्ये शिकत असताना इथून पुढे मी जे जे शिकवतोय आता या संख्या इथपर्यंत शेवटपर्यंत, त्या सगळ्याच्या सगळ्या संख्या ह्या आपल्या वास्तव संख्येचे उदाहरण आहेत, असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ना. सगळ्या संख्या ए टू झेड सर्व संख्या आमच्या वास्तव संख्येचे उदाहरण असणार आहेत. राईट. चला, पहिली संख्या प्रकार त्यातली चालू करूयात. कोणती? अपरिमेयला चालू करूयात. कोणती करूयात? अपरिमेयला चालू करूयात अगोदर, मग नंतर परिमेयकडे जातो. अपरिमेय संख्या याला इंग्लिशमध्ये आपण इररॅशनल नंबर असं म्हणत असतो. राईट. अपरिमेय संख्येला आपण इररॅशनल नंबर असं म्हणत असतो. राईट. मी जर तुम्हाला म्हटलं, ऐका सगळ्यांना लक्ष देणे का, अपरिमेय संख्या, मी जर तुम्हाला म्हटलं राजांनो एक काम करा, म्हटलं हे वर्गमुळात 36 आहे, याचं वर्गमूळ सांगा, तर तुम्ही असे फटक्यात सांगसाल काय आन्सर आहे तर, आहे ना. मी जर तुम्हाला म्हटलं राजांनो हे वर्गमुळात ना 144 आहे, आन्सर सांगा, पटकन सांगाल. तुम्हाला म्हटलं 225, लगेच सांगून देणार. तुम्हाला म्हटलं 625, असे तुम्ही पटापट यांचे आन्सर देऊन टाकणार आहात. राईट ना. नाही बी काही जर झालं तर तुमच्या समोर आले त्याचे उत्तर काय काय आहेत, तर सर याचं उत्तर 6, 12, 15, 25 हे उत्तर आहेत आमच्या, असं आम्हाला लक्षात आलं. पण राजांनो मी जर तुम्हाला म्हटलं सांगा बरं की वर्गमुळात 2ची व्हॅल्यू किती आहे, तर तुम्ही सांगू शकत नाही. वर्गमुळात 2 आहे बरं का, 2चा वर्ग करा 4 असं म्हणतोय का मी? नाही, वर्गमुळात 2 म्हणतोय, तर वर्गमुळात 2ची व्हॅल्यू आपण सांगू शकत नसतो. राईट. सांगता येत नाही ना, तिची काढता येते. मी तुम्हाला शिकवणार आहे की ज्या संख्यांचं वर्गमूळ सहजासहजी निघत नाही त्यांचं सुद्धा वर्गमूळ कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. राईट. ते माझ्यावर सोडून द्या. राईट. या वर्गमुळात 2चं अशा ज्या संख्या असणार आहे ज्यांचं वर्गमूळ आपण सहजासहजी काढू शकत नाही, अशा संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणत असतो? अपरिमेय संख्या. त्याचं उत्तर सहजासहजी काढू शकत नाही, पण त्याचं जवळपास आन्सर आपण काढू शकत असतो. राईट. अवास्तव संख्येमध्ये त्याची व्हॅल्यूच निघणार नाही. अवास्तवमध्ये बोलतोय, अवास्तवमध्ये व्हॅल्यू निघत नाही, पण अपरिमेयमध्ये व्हॅल्यू निघते पण जवळपास निघते. एकतर आपल्याला त्याच्यासाठी कॅल्क्युलेटरची सहायता घ्यावी लागते, नाहीतर मग लॉक टेबल नावाचं जे पुस्तक असतं लॉक टेबलची सहायता घ्यावी लागते. त्यांना आपण म्हणत असतो अपरिमेय संख्या. त्यांना काय म्हणत असतो आपण? अपरिमेय संख्या. हे तुम्हाला डन झालं पाहिजे. राईट. मग ही वर्गमुळात 2 किंवा तुम्हाला जर व्याख्या लिहायची असेल तर बघा, व्याख्या कुठे गेली? हां, हे बघा, अपरिमेय संख्या व्याख्या. ज्या संख्यांची किंमत अंकगणितीय पद्धतीने म्हणजे साध्या पद्धतीने काढता येत नाही, त्यांची किंमत काढण्यासाठी लॉक टेबल नावाचं पुस्तक किंवा कॅल्क्युलेटरची सहायता घ्यावी लागते, त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ आपण कोणती संख्या लिहिली, तर उदाहरणार्थ आपण अशी संख्या लिहिली आहे की जर वर्गमुळात 2 आलं, वर्गमुळात 15 आलं, वर्गमुळात 30 आलं, वर्गमुळात 48 आलं, अशी कोणतीही संख्या असू द्या ना, अशा ETC कोणत्याही संख्या असू द्या, अशा संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणणार आहे राजांनो? अपरिमेय संख्या म्हणणार. राजांनो कोणत्या संख्या म्हणणार? अपरिमेय संख्या म्हणणार आहात, असं मला म्हणावं लागतंय. डन.
डन डन झालं पाहिजे तुम्हा सगळ्यांना, राईट. बरं सांगा तुम्हाला हा फरक कळाला का? जर आम्ही वर्गमूळ काढू शकत नसेल तर त्या संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणायचं आहे? अपरिमेय संख्या म्हणायचं आहे. हे डन झालं का? बोला फास्ट फास्ट बोला. हो 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 चालतंय चालतंय. बरं दुसरी संख्या, हे IMP आहे जे मी बोलतोय ते IMP, जी आमची पाय नावाची संख्या आहे भूमितीमधली ना. ही पाय जी संख्या आहे ही पाय संख्या सुद्धा आमची कोणती संख्या आहे असं जर आलं कधी परीक्षेला तर अपरिमेय संख्या आहे असं आपण म्हणायचं. अपरिमेय संख्या, कारण या पायची किंमत जरी तुम्हाला माहीत असली, या पाय या संख्येची किंमत जरी तुम्हाला माहीत असली तर ती किंमत लॉग टेबलच्या साहाय्यानं ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. 22/7 म्हणत असतो ना आपण, 22/7, तर ती किंमत ऑलरेडी लॉग टेबलच्या साहाय्याने काढून ठेवलेली आहे म्हणून आपण ती 22/7 म्हणत असतो, राईट. तर त्या संख्येला आपण पायला अपरिमेय संख्या म्हणणार. जर तुम्हाला परीक्षेला कधी आलं की पाय ही संख्या कोणती आहे तर पाय ही संख्या अपरिमेय संख्या आहे असं तुम्ही म्हणणार आहात, राईट राजांनो, राईट. तर हे तुमचं अपरिमेय संख्येच्या बाबतीतले पॉईंट लक्षात असले पाहिजे आणि लक्षातच असले पाहिजे. तुम्हाला अपरिमेय संख्या शुअर क्लिअर झाली असं गृहीत धरतो, शुअर क्लिअर झाली, कन्फर्म क्लिअर झाले. आणि कन्फर्म जर क्लिअर झाले असेल तर आता आपण चालूयात दुसरा प्रकार, याला इरॅशनल नंबर म्हणणार. दुसरा प्रकार कोणता सर आमचा? अपरिमेय संपलं ना, अपरिमेय संपलं तर आता राहिलेलं परिमेय प्रकाराकडे चालूयात. कोणाकडे चालूयात? परिमेय संख्याच्या प्रकाराकडे चलूयात. बघा कोणता? परिमेय संख्या. ज्या संख्यांच्या छेदस्थानी शून्य व्यतिरिक्त म्हणजे शून्याला सोडून कोणताही अंक येत असेल तर त्या संख्यांना आपण कोणती संख्या म्हणत असतो? परिमेय संख्या म्हणत असतो. रॅशनल नंबर असं त्याला म्हणत असतो, राईट. उदाहरणात घेत असताना काय करणार बघा. समजा आम्ही परीक्षेला असं कुठेतरी एक सूत्र पाहिल्यासारखं दिसते पुस्तकामध्ये, P/Q. Q हे बरोबरचं चिन्ह आहे, इकडे 0 आहे, हा 0 आहे, GDRO 0. Q इज नॉट इक्वल टू, असं कटचं सिम्बॉल असते ना, बरोबरला कट केलं याचा अर्थ ते त्याच्या बरोबर नाही. Q इज नॉट इक्वल टू 0, याला आपण म्हणत असतो रॅशनल नंबर परिमेय संख्या. रॅशनल नंबर परिमेय संख्या असं आपण त्याला म्हणत असतो, राईट. तर ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना लक्षातच असू द्या की जिथं Q आला, Q कुठं आला रे राजांनो? छेदामध्ये आला. Q छेदामध्ये आला असेल तर छेदामध्ये कोण नाही चालणार? शून्य नाही चालणार. शून्याऐवजी दुसरं कोणी पण आलं छेदामध्ये तर त्याला आपण परिमेय संख्या म्हणत असतो. उदाहरणात पाहत असताना सगळ्यांनी लक्ष देणं ऐकायचं मी काय सांगतोय, तर सगळं लक्ष देणं ऐका, काही लिहू नका. समजा जर असं आलं काही संख्या अंशात आणि छेदात असणार आहेत, काही संख्या अंशात आणि कशामध्ये असणार आहे? छेदामध्ये. कोणतीही संख्या घ्या ना सर, 4/5, 18/25, 144/250, 486/1290. अशा कोणत्याही संख्या जर असतात तर त्यांना आपण परिमेय संख्या म्हणत असतो. त्यांना आपण कोणत्या संख्या म्हणत असतो? परिमेय संख्या. किंवा दुसरं काय म्हणू शकतो आपण अजून? और कुछ ले सकता है? हां सर, अजून काय घेऊ शकतो? तुमच्या पूर्णांक संख्या म्हणजे सगळ्यात सरळ संख्या, ज्याला आपण धनसंख्या म्हणत असतो. कोणत्या संख्या? धनसंख्या, ज्यामध्ये तुमचं 7 आलं, 9 आलं, 15 आलं, असं अनंतपर्यंतच्या सर्व संख्या. यामध्ये अजून काय येऊ शकतं? आपलं ऋणसंख्या येऊ शकतात ना, ऋणसंख्यामध्ये कोण येईल? -1, -8, -15, -27, अशा डॅश कोणत्या? अनंतपर्यंतच्या सर्व संख्या. तर या सगळ्या संख्या ज्या येत असतात ह्या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणत असतो, राईट. हे तुम्हाला परिमेय संख्येची ओळख कळाली का रे? छेदामध्ये कोण नकोय? शून्य नकोय, फक्त शून्य नकोय, बाकी कोणी चालतं. बोला एकदा, क्लिअर झालं का? हो हो चालेल.
आता बघत असताना तुम्हाला परिमेय संख्या म्हणजे कळलं की छेदामध्ये शून्य नको आहे. मग आम्ही परिमेय संख्येचे किती प्रकार पडतात असं जर म्हणलं तर आम्ही परिमेय संख्येचे 3 प्रकार पडत असतो. किती प्रकार पडत असतो? 3 प्रकार. परिमेय संख्यांचे प्रकार किती? तर परिमेय संख्यांचे प्रकार 3 प्रकार. परिमेय संख्यांचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकारमधला हा पहिला प्रकार असणार आहे आमचा साधी परिमेय संख्या. साधी परिमेय संख्या. आणि या साध्या परिमेय संख्येचे टाईप कोणते कोणते? तर हा आमचा पहिला टाईप, हा आमचा दुसरा टाईप आणि हा आमचा तिसरा टाईप. अंश आणि छेदावाल्या संख्या साध्या परिमेयमध्ये येणार, धनवाल्या संख्या याच्यात येणार, ऋणवाल्या संख्या याच्यामध्ये येणार आणि सोबतच एक IMP जो की आमचा राजा माणूस आहे, हा शून्य सुद्धा साध्या परिमेय संख्येत येत असतो रे राजांनो. फक्त शून्य, फक्त शून्य. शून्य वर आला तर चालतोय, अंशामध्ये आला तर चालतो, पण छेदामध्ये नसतो चालत. म्हणजे जर अशी संख्या आली बघा लक्ष देणे का, 0/18 अशी संख्या आली तर ही साधी परिमेयच आहे. कोणती परिमेय आहे? साधी परिमेय. आपल्याला अंशामध्ये शून्य चालतो पण छेदामध्ये शून्य चालत नाही. छेदामध्ये दुसरी कुठली संख्या यायला पाहिजे. राईट. तर हे सर्वांना क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा, 100% क्लिअर झालं पाहिजे. राईट. होते क्लिअर. 3 प्रकार पडत असतात. त्यातला पहिला प्रकार साधी परिमेय संख्या. आणि साध्या परिमेय संख्येचे उदाहरण अंश आणि छेदामध्ये आलेल्या सर्व संख्या, धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य हा सगळेचे सगळे साध्या परिमेयचे उदाहरण आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. चालतंय. हे तुम्ही लक्षात ठेवत असाल तर साध्या परिमेयचा दुसरा प्रकार कोणता? सेकंड प्रकार. साध्या परिमेयचा दुसरा प्रकार असतो दशांश परिमेय संख्या. दशांश परिमेय संख्या. दशांश परिमेय संख्या. दशांश म्हणले की तुम्हाला क्लिकच झाला असेल ना रे. ज्या संख्यामध्ये पॉईंट आलेला असतो त्या संख्यांना आम्ही दशांश परिमेय संख्या असं म्हणत असतो. मग ती कोणती असू द्या ना, 0.4 कॉमा कोणती घ्या, 1.256 कॉमा कोणती घ्या, 15.8 अशा ETC पॉईंटवाल्या ज्या संख्या असतात त्यांना आपण दशांश परिमेय संख्या म्हणत असतो राजांनो. काय म्हणत असतो? दशांश परिमेय संख्या असं आपण त्याला म्हणत असतो. राईट. जमते अशी अपेक्षाच आहे. शुअर जमलं पाहिजे. आणि तिसरा प्रकार असतो आपला, तिसरा प्रकार आमचा असतो कोणता? तर कर्निस्थ परिमेय संख्या. इथंच ॲड करू, जाऊ द्या इथेच ॲड करतो. तिसऱ्या प्रकाराला आपण सड असं म्हणत असतो किंवा त्याला मराठीमध्ये कर्निस्थ परिमेय संख्या. कर्निस्थ परिमेय संख्या असं म्हणत असतो. राईट. मग कर्निस्थ परिमेयमध्ये म्हणजे कोणत्या संख्या येतात? कर्निस्थ परिमेय संख्यामध्ये कोणत्या संख्या येतात? तर राजांनो, कर्निस्थ परिमेय संख्येमध्ये ज्या संख्यांचं वर्गमूळ काढू शकतो, म्हणजे नाही का आपण अपरिमेयमध्ये काय शिकलो, आपण अपरिमेयमध्ये शिकलो ज्यांचं वर्गमूळ नाही काढू शकत, इथं काढू शकतो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितली होती 36, 25, 81, 196, 289, किती 324, 1600, 4096. आम्हाला पाठ नाही ती गोष्ट वेगळी आहे. आपल्याला पाठ नाही ती गोष्ट वेगळी, पण माहीत असायला पाहिजे. 625 या अशा ज्या संख्या असतात ज्यांचं वर्गमूळ आपण सहज काढून टाकतो, ज्यांचं वर्गमूळ आपण सहज काढत असतो, अशा संख्यांना आम्ही कर्निस्थ परिमेय संख्या म्हणत असतो. अशा संख्यांना आपण काय म्हणत असतो? कर्निस्थ परिमेय संख्या. तर आमचे परिमेय संख्येमध्ये काय काय शिकलो एकदा समजून घ्या. परिमेय संख्येमध्ये काय शिकलं? ज्या संख्येच्या छेदस्थानी शून्य येत नाही, शून्याच्या ऐवजी दुसरं कोणी येत असतं त्या संख्यांना आम्ही परिमेय संख्या म्हणत असतो. परिमेय संख्येचे 3 प्रकार पडतात. साधी परिमेयमध्ये कोणत्या अंश आणि छेद, धनवाल्या, ऋणवाल्या आणि शून्य हे येत असतात. दशांश परिमेयमध्ये काय शिकलोय? तर पॉईंटवाल्या सगळ्या संख्या. आणि कर्निस्थमध्ये काय शिकलोय? ज्यांचं वर्गमूळ आपण काढत असतो, पटकन निघतं वर्गमूळ, आपल्याला पाठ असतं, त्या संख्यांना आम्ही कर्निस्थ परिमेय संख्या म्हणत असतो. संपलं माझं परिमेय संख्या. सर्वांनी एकदा डन झालं का बोला रे परिमेय संख्या? बोला फास्ट बोला. डन झालं परिमेय संख्या. बोला रे, सर्वांनी बोला ना. फक्त 4 व्यक्ती टाकतात यार.
चालतं झाले परिमेय. मग आता चालूयात परिमेयच्या नंतर परिमेयचे कोणते कोणते प्रकार पडतात ते बघा. सर तुम्ही आम्हाला काय काय शिकवलं आहे? अवास्तव शिकवलं आहे, वास्तव शिकवलं आहे, अपरिमेय झालं आहे, परिमेय झालं आहे. आता आमचा नेक्स्ट प्रकार पूर्णांक. कोणता? पूर्णांक. चलत पूर्णांकाकडे, चलत पूर्णांकाकडे, 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 पूर्णांक. पूर्णांक पूर्णांक म्हणजेच काय? इंटिजर्स. राईट. पूर्णांक या शब्दाचा अर्थच बघा ना सर. पूर्णांक फोड करा बरं. मराठीमधल्या सारखे संधी वगैरे करायचं आहे. पूर्ण अधिक अंक. पूर्ण अधिक अंक म्हणजे सर्व अंक. सर्व अंक. या सर्व अंकामध्ये कोण कोण येणार? सर या सर्व अंकामध्ये तुमच्या सगळ्याच्या सगळ्या धनसंख्या येणार. तुमचा हा शून्य माणूस येणार. शून्य माणूस याचा अर्थ तो राजा माणूस आहे. शून्य. राईट. आणि तुमच्या सगळ्या ऋणसंख्या येणार. या सगळ्यांच्या मिळून धन, शून्य आणि ऋण या सगळ्यांच्या मिळून आमच्या कोणत्या संख्या तयार होत असतात? पूर्णांक संख्या तयार होत असतात. राईट. क्लिअर असेल अशी अपेक्षा, सगळ्यांना क्लिअर असेल अशी अपेक्षाच. चालतंय. राईट. आता पूर्णांकमध्ये बघत असताना बघा तुम्ही लहानपणी 5वीच्या गणिता पुस्तकामध्ये असं पाहिलं असेल. +1 +2 +3 असं डॅश 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 करत इकडे कुठपर्यंत? अनंतपर्यंत आहे ना, इन्फिनिटीपर्यंत. इकडे जात असताना तिकडे प्लस असेल तर इकडे काय रे? तर -1 -2 -3 डॅश 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 असं कुठपर्यंत? अनंतपर्यंत. राईट. तर या सिरीजमध्ये ज्या संख्या येत असतात ना, शून्यापासून जसं जसं इकडे जाऊ त्या प्लसवाल्या, शून्यापासून जसं जसं इकडे जाऊ मायनसवाल्या, या सिरीजमध्ये ज्या संख्या येतात त्या सर्व संख्यांना हां यस परफेक्टली डन. या सर्व संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणत असतो? पूर्णांक संख्या म्हणत असतो. इंटिजर्स असं म्हणत असतो. असं आपल्याला म्हणावं लागतंय. ऐसा आपने को बोलना पडेगा. राईट. ते तुम्हाला सगळ्यांना डन झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. राईट. मग या पूर्णांक संख्या कोणाकोणापासून बनतात? धनसंख्या, शून्य आणि ऋण यांच्यापासून बनत असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. मग मी तुम्हाला काही प्रश्नाची प्रश्न विचारतोय. मी अजून समजून सांगलं नाही तर तुम्ही न समजून सांगताही तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. काय? तर शून्यापासून जसं जसं प्लसमध्ये जाऊयात. शून्यापासून जसं जसं प्लसमध्ये जाणार तशी किंमत वाढत जाणार. शून्यापासून जसं जसं मायनसमध्ये जाणार तशी तशी किंमत काय होत जाणार? घटत जाणार. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. ॲटोमॅटिक आहे ना. तर मी काही प्रश्न विचारतोय. मला या प्रश्नाचे आन्सर तुम्ही सांगायचे. सर्वात मोठी पूर्णांक संख्या. हा एक प्रश्न झाला. या प्रश्नाचा आन्सर कमेंट करा बरं फास्ट. तुमच्या बोर्डवर लिहिलेलं आहे त्याचा आन्सर. तुमच्या बोर्डवर त्याचा आन्सर लिहिलेला आहे. पाहून सांगायचं पटकन. सर्वात लहान पूर्णांक संख्या. ज्योत्स्ना मॅम 3 म्हणतायत. शीतल मॅम +1 म्हणतायत. बघा आता परत सांगतो. सर्वात मोठी पूर्णांक विचारली याचा अर्थ तिची किंमत सगळ्यात मोठी लागेल. उससे बडा कोई नाही होणार. त्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही चालणार ना. जर त्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही पाहिजे तर मग मला सांगा रे राजांनो, इकडे किंमत वाढत जाणार ना. 3 पेक्षा मोठे 4 असणार, 4 पेक्षा मोठे 5, 5 पेक्षा 6, 7, 8, 9, 10, 11 असं कुठपर्यंत जाणार आहे? अनंतपर्यंत जाणार आहे. लिमिट आहे का त्याला? नाही ना. अनलिमिटेड आहे ना. म्हणजे आम्हाला त्याचं उत्तर सांगता येतं का? नाही सांगता येत सर. सांगता येत नाही. सांगता येत नाही कारण त्याला लिमिट नाही ना. लिमिटलेस आहे ना. किंमत कुठपर्यंत वाढणार? प्लस 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 कुठपर्यंत होणार माहिती आहे का? नाही ना. अरे 9 काय करताय? 9 काय 9? किंमत कुठपर्यंत वाढू शकते ना रे? मी तुम्हाला काय म्हणलंय, तुम्ही एक काम करा म्हणलं, माझ्याकडं पैसे घेत या. माझ्याकडून दर सेकंदाला दर मिनिटाला पैसे घ्या. 1 रुपया, मग नंतर 2 घ्या, नंतर 3 घ्या, नंतर 4 घ्या, नंतर 5 घ्या, नंतर 6 घ्या.
तुम्ही म्हणाल का 9 रुपये आल्यावर थांबा बरं सर राहू द्या आता, नाही ना. मी म्हणलं तुम्हाला जोपर्यंत लिमिट आहे तोपर्यंत घ्या. कधी स्टॉप होईल आपण, कधी स्टॉप होईल का आपण, नाही होणार ना. कंटिन्यू चालू राहणार ना, आपण कंटिन्यू पैसे द्यावं लागणार मला. म्हणजे तुमची किंमत पैशांमध्ये वाढत 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 जाणार. कुठपर्यंत वाढणार सांगता येत नाही सर, सांगता येतं का नाही. म्हणजे ह्या प्लसवाल्या संख्या कुठपर्यंत आहेत तर अनंतपर्यंत आहे ना, वाढत जाणार आहे. माहीतच नाही आम्हाला कुठपर्यंत वाढणार आहे. सेम त्याच पद्धतीने शून्यापासून जसं जसं मायनसमध्ये येतात, शून्यापासून जसं 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 मायनसमध्ये जाल तशी तशी किंमत कमी 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 होत जाणार आहे. आणि जशी किंमत कमी होत जाणार त्यालाच आपण म्हणत असतो लहान संख्या. कुठपर्यंत कमी होणार नाही ना पता सर, कितना कहाँ तक भी कम हो सकती है, त्याचंही उत्तर आम्हाला सांगता येत नाही. म्हणून माझ्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मला लिहावं लागेल, सांगता येत नाही. सर्वात मोठी संख्या सुद्धा आम्हाला सांगता येत नाही, सर्वात लहान संख्या सुद्धा आम्हाला सांगता येत नाही, असं आपल्याला म्हणावं लागेल. हे झालं आमचं पूर्णांक संख्या, झालं आमचं पूर्णांक संख्या. राईट राईट. सर्वांनी बोला एकदा, डन झाले का सर्वांनी एकदा बोला. पूर्णांक संख्यातली सर्वात मोठी पूर्णांक संख्या आणि सर्वात लहान पूर्णांक संख्या माहीत झाली का सगळ्यांना? बोलायचे फास्ट. तुम्ही व्यवस्थित लिहित असाल, सुटसुटीत लिहित असाल अशी अपेक्षा सगळ्यांकडून. यस, डन. चालतंय, लिहाल अशी अपेक्षा. आणि मग आता हे पूर्णांक संख्या जर तुमचं क्लिअर झालं असेल तर बाकीचे संख्या प्रकार आपण उद्याच्या शिक्षणामध्ये घेऊयात. तर त्यासाठी 2 मिनिटांमध्ये सगळंच्या सगळं रिव्हिजन 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 करून घेऊ. संख्या प्रकारला सुरू केलं, त्याच्यामध्ये आम्ही संख्यांचं पहिल्यांदा वर्गीकरण पाहिलं. वर्गीकरण तुमचं उद्यापर्यंत पाठ होणार आहे आणि पाठच होणार आहे असं मी मला स्वतःला चिमटा घेऊन सांगतोय की तुमचं वर्गीकरण उद्यापर्यंत पाठ होणार आहे. बघू तुम्ही माझ्या शब्दाला किती मान ठेवता आणि उद्यापर्यंत हे पाठ करता. यामध्ये नंतर अजून एवढ्या संख्या पाहणार असं सांगितलं होतं. त्यामध्ये पहिली संख्या शिकलो होतो आपण अवास्तव संख्या. अवास्तव संख्येमध्ये काय शिकलो रे राजांनो? अवास्तव संख्येमध्ये 2 पॉईंट शिकलो. त्यातला पहिला पॉईंट, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये जर 0 आलं तिला अवास्तव म्हणायचं. त्यातला दुसरा पॉईंट, लक्ष देऊ नये का, माझ्याकडेच लक्ष असू द्या फक्त. त्यातला दुसरा पॉईंट की जर वर्गमुळामध्ये वजाचं चिन्ह दिसलं, कोणतं दिसलं? वजाचं. वर्गमुळामध्ये वजाचं चिन्ह दिसलं की तिला आम्ही अवास्तव संख्याच म्हणत असतो. संपलं माझं अवास्तव संख्या. दुसरं काय शिकलोय? वास्तव संख्या. परिमेय आणि अपरिमेय दोघांपासून मिळून ज्या संख्या बनत असतात त्यांना आम्ही कोणत्या संख्या म्हणत असतो? वास्तव संख्या म्हणत असतो. संपलं माझं वास्तव संख्या. इथून पुढचे सगळे उदाहरण वास्तव संख्येचेच आहे. त्यामध्ये आपण नंतर शिकलोय परिमेय संख्या. परिमेय संख्या काय? ज्या संख्येच्या छेदस्थानी कोण येत नाही? 0 येत नाही. शून्याच्या ऐवजी दुसरं कोणी दिसलं की त्या संख्यांना आम्ही कोणत्या संख्या म्हणत असतो? त्या संख्यांना आम्ही परिमेय संख्या म्हणत असतो. मग परिमेयचे 3 प्रकार, साधी परिमेय, दुसरी दशांश परिमेय, तिसरी कर्निस्थ परिमेय. ह्या 3 प्रकारामध्ये आपण शिकलोय, डिटेलमध्ये बोललो आपण. नंतर शिकलोय अपरिमेय संख्या. कोणत्या संख्या? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्येमध्ये काय? ज्या संख्यांचं वर्गमूळ आपण सहजासहजी काढू शकत नाही किंवा ज्यांची किंमत आम्हाला माहीत नसते अशा संख्यांना काढता येत नाही. काढायचं असेल तर कॅल्क्युलेटर लागेल, नाही तर लॉग टेबल लागेल. त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणणार. पाय ही संख्या कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे असं तुम्ही म्हणणार आहात. नंतर शिकलोय पूर्णांक. पूर्णच्या पूर्ण सगळे अंक. याच्यामध्ये कोण कोण येते? धन येतो, शून्य येतो, ऋण येतो. या तिघांना मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणत असतात. पूर्णांक संख्येमध्ये ह्या अशा सगळ्या संख्या सर्व टोटल, राईट. याला तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता पूर्णांकाला. हे डोकं म्हणजे 0. डोकं म्हणजे कोण? 0. मी तुम्हाला म्हणले इकडे डावीकडे जा म्हणजे इकडे जा म्हणलं म्हणजे तुमची किंमत वाढत जाते. तर इकडे कुठपर्यंत जाणार तुम्ही? काही लिमिट आहे का? नाही ना. दिशेला काही लिमिटच नाही ना. कुठपर्यंतही तुम्ही जाऊ शकता ना, कुठपर्यंतही जाऊ शकता. वाढत जाऊ शकता. माहीत नाही सर, लिमिट नाही. इकडे तुम्हाला म्हणले कमी कमी करत जा. कमी कुठपर्यंत करणार माहित आहे का? नाही, माहीत नाही. म्हणून सगळ्यात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या सांगता येत नसते असं आपल्याला म्हणावं लागतंय. 2 मिनिटात सर्व रिव्हिजन होऊन गेले. सर्वजण तुम्ही लक्षात ठेवाल अशी अपेक्षाच आहे. उद्याला इथून पुढच्या गोष्टी आपण घेणार आहोत. आता थांबायचं का एकदा बोला. भेटूत उद्याला. सर्वांना जय हिंद, गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. धन्यवाद. काय अडचण असले तर सांगत चला.